शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा या प्लॉटमध्ये बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये येथे फुलं आहे या दादा इकडे. आणि महत्त्वाचं म्हणजेच याला भेंडे सुद्धा भरपूर लागलेले आहे. कुठेही व्हायरस दिसत नाहीये. सध्या जर तापमानाचा विचार केला तर विदर्भाचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला, तापमान 40-45 यावर्षी होतं. इतक्या मोठ्या जास्त तापमानामध्ये सुद्धा उत्पादन येथे कमी झालेलं नाहीये. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण येथे भेंडी पिकाचं वाण बघण्यासाठी आलेलो आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर भेंडी पिकाचा रेट बघितला तर 30 ते 35 रुपये मार्केटमध्ये प्रति किलो आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर ठिकाणी भेंडी पिकाचे प्लॉट हे अनसक्सेस राहिलेले आहे, कारण सगळ्या कंपनीकडे एकच महत्वाचा एक जो रोग आहे तो येत आहे, तो म्हणजेच व्हायरस. आणि या जो आपण येथे भेंडी पिकाचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे, येथे कुठल्याही प्रकारचा व्हायरस आपल्याला दिसत नाही आहे. आता भरपूर ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तुमच्या गावामध्ये पण अदर कंपन्यांचे जे प्लॉट असेल त्याच्यावर व्हायरस हा दिसत आहे, परंतु येथे व्हायरस हा कुठल्याही प्रकारचा नाही. पण आज आपण या व्हिडिओमधून या भेंडी पिकाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. कोणत्या कंपनीचं वाण आहे, तोडे किती झालेले आहेत, कशा प्रकारे मार्केट रेट मिळत आहे, संपूर्ण माहिती आपण शेतकऱ्यांपासून येथे जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. गौरव नरेश वाडकर, खुबाडा. आपण हे लागवड कधी केलेली होती भेंडी? हे लागवड केली आहे फरवरी महिन्यात. आता जवळपास याची तोडे किती झालेली आहे? 30 तोडे झालेले. आता तुमच्या गावाचा जर विचार केला, तुमच्या गावामध्ये भरपूर भेंडी लागतं, तर त्यांच्या भेंडीमध्ये आणि तुमच्या भेंडीमध्ये नेमका फरक काय वाटत आहे तुम्हाला? म्हणजे मी भेंडी लावली तेव्हापासून या भेंडीवर व्हायरस म्हणून मी कसा म्हणून बघितलाच नाही. बाकी इतर रोग कोणताच आला नाही. अच्छा. आणि क्वालिटी भेंडीची महत्वाची? क्वालिटी एक नंबर. भेंडीची क्वालिटी एक नंबर आहे. महत्वाचं म्हणजेच मार्केटमध्ये तुम्हाला रेटमध्ये काय मिळतं सध्या? 30 रुपये 28 रुपये भेंडी मार्केटमध्ये चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी जात आहे, ही जात कोणती आहे दादा? हे कावेरी 1102. तर शेतकरी मित्रांनो, ही कावेरीची 1102 ही व्हेरायटी आहे. महत्त्वाचं म्हणजेच या व्हेरायटीचं वैशिष्ट्य, व्हायरस कुठल्याही प्रकारचा तुम्हाला या आपल्या प्लॉटमध्ये हा दिसणार नाही. भेंडी पेन्सिल सेगमेंट भेंडी आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये नेल्यानंतर लवकर ग्राहक घेतात. याचा जो डेट आहे, हा डेट संपूर्ण इथे हिरवा असतो. बाकी कंपन्यांचा जर विचार केला पिवळा पडतो, परंतु याचा हा डेट हिरवा असतो. पेन्सिल सेगमेंट असल्यामुळे मार्केटमध्ये लवकर जातं. याच्यामध्ये महत्त्वाचा दाना मारत नाही. आतमध्ये याच्यात दाना असतो बघा, याच्यामध्ये दाना असतो, परंतु दाना कुठल्याही प्रकारचा वर दिसत नाही किंवा दाना मारत नाही. त्यामुळे वेट सुद्धा याला खूप चांगलं मिळतं. तर तुम्ही जर यावर्षी भेंडी पिकाची लागवड करणार असेल किंवा विचार करत असेल तर तुम्ही कावेरीची 1102 या भेंडीची लागवड करायला काही हरकत नाही. आता बघा इथे दादा, याला फुटवे बघा किती आहे? 1 2 3 4 5 6 फुटवे या भेंडीला आहे. तोडे बघा किती झालेले आहे, जवळपास 30 तोडे शेतकरी सांगत आहे. बघा 30 झालेले आहे. ही भेंडी लागवड केल्यापासून 45व्या दिवशी सुरू होते आणि जे फुटवे आहे हे 55व्या दिवशी सुरू होते. म्हणजे 10 दिवसामध्ये फुटवे सुद्धा हे सुरू होते. फुटव्याला सुद्धा 10 ते 15 हे तोडे झालेले आहे. एकंदरीत ह्या फुटव्यांचा फायदा काय होतो? आपलं उत्पन्न वाढवणे. म्हणजे आपलं फुटव्यापासून निघणारा माल आपल्याला हा बोनस म्हणून होतो. त्यामुळे आपण जर अशा चांगल्या व्हेरायटीची जर लागवड केली तर नक्कीच उत्पादन तुम्हाला चांगलं मिळेल. तर ही व्हेरायटी कोणती म्हटलं होतं? कावेरी 1102. कावेरीची 1102 ही व्हेरायटी आहे. तर पुढच्या वर्षी तुम्ही लागवड करणार? आताच लावून करायची आहे. अजून पण लागवड करायची? जागा सोडली आहे अर्धा किलो. म्हणजे तुम्ही आतापर्यंतचा जो अनुभव वेगवेगळ्या कंपन्यांची लागवड केली त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे. शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा या प्लॉटमध्ये बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये येथे फुलं आहे या दादा इकडे. आणि महत्त्वाचं म्हणजेच याला भेंडे सुद्धा भरपूर लागलेले आहे. कुठेही व्हायरस दिसत नाहीये. सध्या जर तापमानाचा विचार केला तर विदर्भाचा विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला, तापमान 40-45 यावर्षी होतं. इतक्या मोठ्या जास्त तापमानामध्ये सुद्धा उत्पादन येथे कमी झालेलं नाहीये. सध्याच उत्पन्न किती निघत आहे? 160 180 200 किलो पर्यंत. अर्धा किलो भेंडीला 3 पाव भेंडीला जवळपास 160 किलो पर्यंत याचा तोडा निघत आहे. फुलं बघा पूर्ण प्लॉटमध्ये भरपूर फुलं आहे. माल तोडणं सुरू आहे. मजूर सुद्धा येथे लागलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर यावर्षी भेंडी पिकाची लागवड करणार इच्छित असेल तर तुम्ही नक्कीच कावेरीची 1102 या भेंडीची लागवड करायला काही हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, नक्कीच भेंडी पिकाची लागवड करण्याची इच्छा असेल तर कावेरीची 1102 ही लागवड करा. तसेच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.